अहमदनगर जिल्हा बँकेत नेमकं चाललंय काय? कर्डिले संतापले. बँक खासगी असो की सहकारी, त्या बँकेचे व्यवस्थापन जर काटेकोर असेल तरच ती संस्थाही सुस्थितीत राहते. अन्यथा ती बँक सहकारी संस्था डब घायला गेलीच म्हणून समजा. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही फक्त राज्यातच नव्हे तर आशिया खंडातही अग्रगण्य असलेल्या बँकांपैकी एक बँक आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही फक्त धनदांडग्या लोकांना आणि कारखानदारांनाच कर्ज देते असा समज झाला होता. परंतु तो अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी खोडून काढला. कारखानदारांसाठी असलेली बँक सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे हे प्रत्यक्षात दाखवून दिलं. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडे आकर्षित झाला. 1 रुपयात शेतकऱ्यांचा पीक विमा, लाडक्या बहिणींसाठी 0 रुपयात बँकेत खाते, सभासदांना कर्जफेडीत 1% सवलत, एक रकमी कर्ज परतफेड योजना, पीक कर्जात वाढ, एटीएम कार्ड, बचत गटांना सहाय्य, शिक्षकांचा अपघात विमा, कर्मचाऱ्यांचा अपघात विमा अशा अनेक योजना अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी राबवल्या. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. यंदाच्या वर्षी जिल्हा बँकेला किती नफा झाला? काय आहे बँकेची सद्यस्थिती? जिल्हा बँकेविषयी शरद पवार नेमकं काय म्हणालेत? विरोधकांनी काय केलाय हल्लाबोल? अध्यक्ष शिवाजी कर्डिले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी काय सांगितलंय गुपित? पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24 हे युट्यूब चॅनल. अहमदनगर जिल्हा बँकेच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही केवळ राज्यातच नव्हे तर आशिया खंडातही अग्रगण्य समजली जाणारी बँक आहे. जिल्हा बँकेवर नेहमीच पवार, विखे, थोरात यांचं वर्चस्व राहिलंय, परंतु त्याला अपवाद राहिली ती सध्याची स्थिती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चाल खेळत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून जिल्हा बँक पवारांच्या ताब्यातून काढून घेतली. जिल्हा बँक निवडणुकीच्या 1 तास अगोदर शांत असलेले कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पवार थोरात यांच्याकडे पुरेसं संख्याबळ असतानाही चंद्रशेखर घुले पाटील यांना आसमान दाखवलं. विद्यमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेची सूत्र हाती घेत जिल्हा बँक शेतकऱ्यांची कशी होईल यावर भर देत सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या. सभासद असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा 1 रुपयात पीक विमा बँकेनं भरला. पीक कर्जात वाढ केली. शिक्षकांचा अपघात विमा, कर्मचाऱ्यांचा अपघात विमा उतरवला. सभासदांना कर्जफेडीत 1% सवलत देण्यात आली. ही सवलत देणारी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही राज्यात पहिली ठरली आहे. बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात कर्जही उपलब्ध करून दिलंय. तसेच नुकतीच राज्य सरकारनं लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना लागू केली. त्यासाठी महिलांना बँक खाते आवश्यक आहेत. महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून लाडक्या बहिणींसाठी 0 रुपयात जिल्हा बँकेत खाते ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटांनी नियमित कर्जफेड केल्यास 7% व्याज रिबेट देण्यात आलंय. तसेच खरीप आणि रब्बी पीक कर्ज एकेरी 30,000 रुपये करण्यात अध्यक्ष कर्डिलेंचा मोठा वाटा आहे. काय आहे बँकेची वस्तुस्थिती आपण पाहूयात. 3 ऑक्टोबर 1957 रोजी अहमदनगर जिल्हा बँकेची स्थापना झाली आणि बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजास 1 मे 1958 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली. तेव्हापासून तर आज तागायत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आलेख उंचावतोय. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्यानं बँकेचा आशिया खंडात नावलौकिक आहे. समाजातील तळागाळातील घटकास केंद्रबिंदू मानून बँकेचे कामकाज सुरू आहे. 2021 अखेर बँकेचे भांडवल 279 कोटी 43 लाख, निधी 779 कोटी 44 लाख, ठेवी 8,364 कोटी 82 लाख, खेळते भांडवल 10,770 कोटी 63 लाख, कर्ज येणे बाकी 5,731 कोटी तर नफा 42 कोटी 54 लाख झाला होता. 2023-24 मध्ये भाग भांडवल 364 कोटी 81 लाख, निधी 1,266 कोटी 75 लाख आणि ठेवी 10,333 कोटी, खेळते भांडवल 13,424 कोटी 46 लाख, कर्ज येणे बाकी 8,760 कोटी तर नफा 58 कोटी 74 लाख रुपयांचा झालाय.
यावरून बँकेची सद्यस्थिती भक्कम असल्याचं दिसून येत असून 2023-24 या आर्थिक वर्षात बँकेला 58,74,00,000 नफा झाला असून संचालक मंडळानं भागधारकांना 10% लाभांश देण्याची शिफारस केली आहे। बँकेच्या अध्यक्षकांनी काय केलाय खुलासा हे पाहूयात। गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला अहमदनगर जिल्हा बँकेची चिंता वाटायला लागली आहे असं सूचक विधान केलं होतं। तसेच केदारेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनीही जिल्हा बँकेविषयी भूमिका मांडताना जिल्हा बँकेचा डोलारा कोसळणार असल्याचं भाकीत केलं। त्यातूनच ठेवीदारांच्या मनात संशयाचं मळप तयार झालं। परंतु ढाकणे यांच्या कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेच्या कर्जाची थकबाकी आहे। कारखाना एनपीए मध्ये आहे। एनपीए मध्ये असलेल्या कारखान्याला कर्ज पुरवठा करता येत नसल्याचं धोरण असल्यानं जिल्हा बँकेने ढाकणेंच्या कारखान्याला कर्ज दिलं नाही असं जिल्हा बँकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। मग प्रश्न पडतो तो की बँकेने कारखान्याला कर्ज दिलं नाही म्हणून बँकेविषयी ढाकणे यांनी ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याबाबत नागरिकांमधून असं बोललं जात आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या 67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे, माझ्यावर दररोज टीका केली तरी चालेल, पण आर्थिक संस्थेवर टीका करताना त्याची अगोदर शहानिशा करावी असं आवाहनही केलंय। तसेच जिल्हा बँकेचे नोकर भरतीही नियमानुसारच सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट करून टाकलंय। बँकेविषयी सविस्तर माहिती आम्ही नगर न्यूज 24च्या माध्यमातून देतच राहू। तुम्ही पाहत रहा नगर न्यूज 24। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।